नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे खुशबू महाराष्ट्राची। तर आज आपण मटर कचोरी बनवणार आहोत। त्यासाठी मी 4 वाटी मटार घेतले आहेत, 2 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, आलं आणि कोथिंबीर। अगोदर आपल्याला या सर्वांचं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे। आता यामध्येच आपल्याला थोडीशी बडीशोप, धने आणि 3 ते 4 मिरे टाकून घ्यायचे आहेत आणि हे जाडसर वाटून घेऊ आपण। बघा, हे वाटण्याचं वाटण जाडसर वाटून घेतलं आहे। आता आपण हे तेलामध्ये परतून घेऊ। तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल गरम झालं, त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ आणि हे वाटण्याचं वाटण जाडसर वाटलं आपण आता हे त्याच्यात टाकू। आता यामध्ये आपण उकडून खिसलेला एक बटाटा टाकून घेऊ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे मिश्रण व्यवस्थित परतून घेतलं आता आहे। यामध्ये थोडंसं मीठ टाकू आणि परत एकदा मिक्स करून घेऊ। आता हे वाटण्याचं वाटण मिक्स करून झालं आहे, व्यवस्थित परतून पण घेतलं आहे। आता आपण कचोरी बनवण्यासाठी पीठ मळून घेऊ। आता कचोरी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी मैदा घेतला आहे, त्यामध्ये थोडासा ओवा टाकू आपण, चवीपुरतं मीठ। आधी हे तेल पूर्ण मैद्याला लावून घेऊ आपण, चोळून घेऊ, नंतर पाणी टाकून व्यवस्थित घट्ट गोळा मळून घेऊ आपण। बघा, इथं मैद्याच्या पिठाचा मी घट्ट गोळा बनवून घेतला आहे। आता हे वाटण्याचं मिश्रण आपलं थंड झालं, याचे गोळे बनवून घेऊ। बघा, इथं मी गोळे बनवून घेतले आहेत। आता आपण कचोरी बनवायला घेऊ। बघा, अशा प्रकारे आपण सर्व कचोरी बनवून घेऊ। आता बघा, इथे सर्व कचोऱ्या बनवून तयार झाल्या आहेत। आता आपण या तळून घेऊ। तळण्यासाठी मी इथं तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल गरम झालं। तेल आपल्याला मीडियम गरम करायचं आहे, जास्त गरम नाही करायचं, नाहीतर कचोरी आपल्या व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत। कचोरी तळण्यासाठी आपल्याला 10 ते 12 मिनिटं लागणार आहेत। बघा, तयार झाल्या आहेत आपल्या कचोऱ्या। तुम्हाला एक कचोरी तोडून पण दाखवते मी। बघा, किती छान झाले आहे। तुम्ही पण अशी कचोरी नक्की करून बघा। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।